सीकेपी सोशल क्लब ठाणे यांनी सालाबादप्रमाणे 1 मे रोजी ज्ञाती दिन साजरा केलाय। या दिवशी संत श्री गजानन महाराज पट्टेकर यांच्या मंदिरात जाऊन पूजा व आरती करून टेंबीनाका येथील आनंद दिघे स्मारक, वीर रंगो बापूजी गुप्ते चौक, तलावपाली, जनरल अनुरकुमार वैद्य स्मारक, पाचपाकडी येथे जाऊन आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सोशल क्लबचे सर्व कार्यकारिणी सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। 3 मे रोजी ज्ञाती दिनाचा सोहळा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतार वादक सुरमणी पंडित चंद्रशेखर फणसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। ठाण्यातील शिवसमर्थ शाळेमध्ये अनेक वर्ष मराठी आणि संस्कृतचे अध्यापन करणाऱ्या श्रीमती लीला श्रोत्री मॅडम यांनी 2 एप्रिल 2025 रोजी 100व्या वर्षात पदार्पण केल्याने सीकेपी सोशल क्लबतर्फे त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। मानपत्र, शाल आणि 10,000 रुपयांची थैली असं पुरस्काराचं स्वरूप होतं। उपस्थितांमध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सोशल क्लबचे अध्यक्ष अतुल फणसे, श्री संत गजानन महाराज ज्ञातिगृह विश्वस्त मंडळाचे कार्यकारिणी अध्यक्ष वीरेंद्र टिपणीस, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुरेश गुप्ते, विझाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष अजित ताम्हणे, अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते, सल्लागार सुधाकर काका वैद्य, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभेचे कार्याध्यक्ष दीपक फणसे, मातृवात्सल्य मंडळाच्या अध्यक्ष रंजनाताई गुप्ते, स्नेहदा महिला शाखेच्या अध्यक्षा अलकाताई वढावकर, प्रेक्षागृहात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील अनेक दिग्गज सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या। सीकेपी ज्ञाती दिन म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू दिवस आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी पण केला। ॲक्च्युली हा जो दिवस आहे तो 1 मेचा असतो, परंतु अवेलेबिलिटी आणि हॉलची अवेलेबिलिटी आणि इन जनरल सगळ्या गोष्टी टेक्निकल प्रॉब्लेम्स हे सगळे बघता आम्ही आज 3 तारखेला केला। मी आभारी आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकरचे मॅनेजर, त्यांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला। आता महत्त्वाचं कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणी ज्ञातीचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात वेगवेगळ्या ज्ञातींमध्ये, तसाच आमचा कार्यक्रम आहे। गेले 125 वर्ष आमच्या संस्थेचा इतिहास आहे आणि या 125 वर्षाचा इतिहास आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो। आम्ही परंपरा आणि सांस्कृतिक या गोष्टीला प्राधान्य देतो। उद्देश एवढाच आहे की ज्ञातीने एकत्र राहावं। आज कोणत्याही ठिकाणी गेलात तर जातपात या गोष्टीचा खूप उहापोह चालला आहे, परंतु आमच्याकडे हा उहापोह नाही आहे। आम्ही ज्ञातीला फक्त एकत्र आणण्याचा आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचं साधन म्हणून त्यांना आम्ही आणतो। उद्देश हाच आहे की एकत्र राहायचं, एकत्र राहिल्यामुळे एकी वाढणार आहे आणि आमची बाकीची कुठली उद्दिष्ट नाही आहेत, परंतु आमची ज्ञाती ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणून आहे। ते इंग्रज आले आणि मग ते सीकेपी शॉर्ट फॉर्म झाला वगैरे, ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी आम्ही चांद्रसेनीय राजाचे वंशज म्हणून आम्हाला ओळखलं जातं आणि त्याच नावाने आम्ही पुढेही राहणार आहोत। असा आहे आमचा समाज आहे। याच्यामध्ये उत्कृष्ट सगळ्याच मोठमोठ्या पदावर कामं केलेले सी.डी. देशमुख सर आहेत, अरुणकुमार वैद्य आहेत किंवा रंगो बापूजी गुप्ते आहेत, आनंद दिघे साहेब आहेत, सतीश प्रधान साहेब आहेत, यांनी मोठी मोठी कामं ठाण्यामध्ये केलेली आहेत। याच परंपरा आम्ही गाजवत आहोत। आमच्याकडे जो महिला वर्ग आहे ते उत्कृष्ट प्रकारे कार्य केलेले, त्यांनी पण कार्य केलेलं आहे। अनेक आहेत। आज श्रोत्री मॅडम ज्या आज 100 वर्षाच्या याच्यात पदार्पण केलेलं आहे, ज्यांनी आपलं शिक्षण शिकवता पूर्ण केलं आणि 100 वर्षात पूर्ण केले आणि आजही ते संस्कृत शिकवत आहेत। अशा या आमच्या थोर श्रोत्री मॅडमचा आम्ही सत्कार केला। उद्देश एकच आहे, एकत्र राहणं आणि सगळ्यांचा आदर राखणं, हाच आमच्या ज्ञातीचा नंबर 1 अजेंडा आहे। थँक्यू व्हेरी मच।